तुम्ही अक्षरशः आपल्या डोळ्यांनी बघा, केळवद स्मशानभूमीची स्थिती बघा। मी कधी विचारही नव्हता केला की मला स्मशानभूमीमध्ये यावं लागेल, तोही व्हिडिओ बनवण्याकरिता। जो व्यक्ती मरण पावलेला आहे तो केळवदचा रहिवासी आहे। आज प्रत्यक्षात तुम्हाला इथली परिस्थिती दाखवतो। बघा मित्रांनो, हा रस्ता तुम्ही बघत आहात, हे परिस्थिती माझ्या केळवद ग्रामपंचायतची आहे। तुम्ही अक्षरशः आपल्या डोळ्यांनी बघा काय स्थिती आहे। या केळवद गावाचा वाली कोण, त्यांच्याकडे बघा काय हालत आहे। हा रोड नागपूर छिंदवाडा हायवे, या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडली तर याची जबाबदारी कोण घेणार? आम्ही लोकप्रतिनिधी निवडून देतो, कशासाठी देतो? हा एका महिन्यात तयार केलेली स्मशानभूमी नाही आहे, पिढ्यानपिढ्या इथेच आहे। या स्मशानभूमीतला हा डोह आहे बघा। विकास असा करावा लागतो। या गावाला सरपंच आहे, सरपंचाचा पदभार स्वीकारलेले लोक आहेत। जर सत्ता माझ्या पक्षाची आहे, भारतीय जनता पार्टीची, तर मग प्रश्न कोणाला विचारू? इथे ना बसण्याची व्यवस्था आहे, ना पाण्याची व्यवस्था आहे, कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही आहे। किंवा हा वाला भाग आपल्या याच्यामध्ये नसेल येत तर तुम्ही या भागाला ब्लॉक करा आणि लोकांना गावामध्ये दवंडी देऊन सांगा की सर्वांनी कपलेश्वर मध्ये जावं। माझ्या रेतीचा आणि याचा संबंध काय तुम्हाला सांगतो। मला बेरोजगार केलं म्हणून माझ्याजवळ कुठलंही काम नाही, त्यामुळे माझ्याजवळ आता हे काम आहे। सन्माननीय सरपंच महोदय, तुम्ही याकडे लक्ष घाला।